जय महाराष्ट्र मित्रांनो, आज होता रविवार भाई. म्हणलं तर आज रविवार आहे तर देवाच्या दर्शनाशिवाय आपण सुरुवातच नाही करायची. गेलो गणपतीच्या मंदिरात मस्त दर्शन वगैरे घेतलं. मग लागलीच आता नाश्ता वगैरे करू. नाश्ता घेतला, चहा वगैरे घेतला, मस्त रिटर्न आलो. परत एकदा आपल्या गणपती बाप्पाच्या पाया पडलो. म्हणलं देवा सगळ्यांना सुखी ठेव भाई. आपले मित्रमंडळ आहे सगळे. रूमवर त्याला डिस्कशन चालू होते, कुठे जायचं आज फिरायला. संडे पण काय विषय नाही झाला भाई. शेवटी 4 वाजता आम्ही निघालो. परत एकदा चहा घ्यायला तिथं स्वयंभाई म्हणले चहा नाही भाई, आज पाणीपुरी भाई. भाई तुझ्यासाठी काही करू म्हणलं. मग पाणीपुरीला गेलो. परत म्हणलं जाता जाता लागलीच आम्हाला मारुतीचं मंदिर लागलं. पाय बिय मस्त पडलो. काय म्हणलं आज काय असेल ते सगळं करू भाई. पाप पुण्य एकदा धुवून टाकू इथं म्हणलं. पण टेन्शन नाही भाई. एवढं भारी मन प्रसन्न झालं भाई मारुती देवांना बघून. एवढं मन शांत झालं असं. परत आम्ही निघालो जीटीकडे. पण जीटीकडे असला विषय होता, मोठ्या मोठ्या गाड्या बघून आमची पण फाटली होती. मग काय विषय आला आहे का, परत का आलं की बाई इथं इथं लग्न आहे. लग्न म्हणलं पोराच्या डोक्यात एकच, आत घुसायचं कसं. पण कार्तिक भाई असले प्लॅनिंग करत होते आत घुसायचे, सगळे स्कॅनिंग करत होते. शेवटी म्हणलं काही तर आदित्य शेठ तो म्हणला काही तर करायला लागतं घुसायचं. मग शेवटी आम्ही हॉस्टेलच्या समोरून बसलो आमच्या कॉलेजच्या. आमचं असं ठरलं म्हणजे काही ना काही तो करून घुसायचं आहे म्हटलं. शेवटी एका बंदाला कार्तिक शेटने पकडलं. तो असं झालं घुमवत होता. कार्तिक म्हणत होता की नाही आम्हाला संध्याकाळी घुसायचं, तू सांग काय आत कसं वातावरण. तो म्हणत होता कुछ नाही गुजराती लग्न आहे असं तसं सांगायला लागला बाई. शेवटी कार्तिक बाईने अख्खी फिल्डिंग सेट केली. शेवटी फायनली आहे ना आम्ही संध्याकाळच्या रात्री जायच्या